वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जागांची आकडेवारी वाढली आणि ॲक्च्युअली जागांची आकडेवारी नेमकी किती आहे, कोणकोणत्या वर्गाच्या किती जागा आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती बघणार आहोत। जास्तीत जास्त उमेदवारांचा प्रश्न होता 11वी 12वीची जागा, 9वी 10वीच्या सायन्स मॅथच्या आणि वर्ग 1 ते 5च्या जागा किती आणि सोशल सायन्सच्या जागा, ठीक आहे। या संदर्भात माहिती बघणार आहोत आणि कोणत्या मीडियमसाठी, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम आणि हिंदी मीडियम जागांच्या आकडेवारीबद्दल बोलणार आहोत। आणि जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की चान्सेस जे आहेत, दोन प्रकारचे चान्सेस आहेत। पसंतीक्रम एक तर 2 दिवसा किंवा 4 दिवसानंतर सुरू होऊ शकतात आणि किंवा पसंतीक्रम एक तर 8 किंवा 10 दिवसानंतर सुरू होऊ शकतात। तर त्यामागची सुद्धा पार्श्वभूमी लवकर कळाली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा अपडेट्स आलेली आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या आणि ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिले महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अशी आहे की तुम्हाला माहिती आहे जाहिराती अपलोड होण्याची शेवटची तारीख जी होती ती 21 जुलै 2026, ठीक आहे। आता 20 तारखेपर्यंत जाहिराती अपलोड झाल्या होत्या। शेवटच्या दिवशी किती जाहिराती अपलोड झाल्या होत्या तसा आपण एक रॅन्डम आकडा जो पकडला होता तो जवळपास असा पकडला होता 22,000 जागा आलेल्या आहेत आणि त्याच्यावर काहीतरी जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत। पण सद्यस्थितीमध्ये करंट सिच्युएशन अशी दिसते की ॲक्च्युअली ज्याप्रमाणे अपडेट घेतली आहे तर त्या अपडेटनुसार माहिती अशी मिळते की सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 साठी एकूण जी आकडेवारी पवित्र पोर्टलवर अपडेट झालेली आहे, एकूण आकडेवारी जी एकत्रित झालेली आहे तर एकत्रित आकडेवारीची संख्या आहे जवळपास 28 ते 29,000च्या आसपास। म्हणजे 28,000 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत, 28 ते 29,000 आय थिंक, ठीक आहे। तर 28 ते 29,000च्या आसपास जागेंची आकडेवारी पवित्र पोर्टलला आलेली आहे। आता एवढी जास्त आकडेवारी किंवा ही जी आकडेवारी आहे, आपण असं म्हणू शकतो की यावर्षी शिक्षक भरती 2025 ही ऐतिहासिक भरती आहे। याच्या मागचं कारण सांगतो, 2017 मध्ये 15,000 जागांसाठी पदभरती झाली, त्यातल्या फक्त 8,000 जागा भरल्या गेल्या। नंतर 2022 मध्ये पदभरती झाली, त्याच्यामध्ये फेज 1 मध्ये 21,000 आणि फेज 2 मध्ये 9-10,000 जागा आल्या, म्हणजे 31-32,000 पदांसाठी पदभरती झाली। पण यावेळेस फेज 1 साठीच फक्त फेज 1 साठी आतापर्यंत पवित्र पोर्टलवर ज्या आस्थापनांनी जाहिरात दिलेली आहे तर ती जी एकूण आकडेवारी आहे ती आहे जवळपास 28,000च्या समोर। 28,000 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत यावेळेस पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या याच्या आहेत ते बघूया, ठीक आहे। तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट अशी कळते की काही जाहिराती ज्या आहेत ते रिवर्ट करण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये समावेश होता वर्ग 11वी 12वीचा। आता 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी जागा येतील का, तर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अगोदरच्या ज्या आस्थापना आहेत, काही 5-6 मोठमोठ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या जाहिराती 11वी 12वीसाठी येतील। नंतर ट्रायबल किंवा आदिवासी विभाग जो आहे त्यांच्या सुद्धा 11वी 12वीच्या जागा ज्या आहेत त्याने अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा जागा ज्या आहेत 11वी 12वीसाठी येतील। मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम या सर्वांसाठी ज्या जागा येणार आहेत, पण जास्त जागा ज्या आहेत मराठी मीडियमसाठी असतील 9 ते 10 आणि 11वी 12वीसाठी, ठीक आहे। आता एक अजून महत्त्वाची गोष्ट, ह्या झाल्या 11वी 12वीच्या जागांसंदर्भात। आता मीडियमची गोष्ट करूया की कोणत्या मीडियमसाठी जास्त जागा येणार आहेत। तर बघा, मीडियमची जर गोष्ट केली आपण तर मराठी मीडियमसाठी चांगल्या प्रकारे किंवा बऱ्याचशा जागा ज्या आहेत मराठी मीडियमसाठी आहेत। नंतर उर्दू मीडियमसाठी जागा ज्या आहेत जवळपास सफिशियंट जागा ज्या आहेत उर्दू मीडियमसाठी सुद्धा आहेत आणि जवळपास काही जागा ज्या आहेत ते इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा आहेत। म्हणजे मराठी, उर्दू आणि इंग्लिश मीडियमसाठी जागा आहेत आणि ज्या बाकीच्या जागा राहिलेल्या आहेत त्या हिंदी मीडियम किंवा इतर मीडियमसाठी सुद्धा आहे। आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, कला क्रीडा शिक्षकांचा प्रश्न होता की आमच्यासाठी जागा येणार किंवा नाही येणार। तर बघा, मी काल जे उत्तर सांगितलं तुम्हाला, अपडेट अशी मिळते की कला क्रीडा शिक्षकांच्या बाबतीत जसं शासनानं सांगितलं होतं की आम्ही एक तर फेज 1 मध्ये किंवा एक तर फेज 2 मध्ये कला क्रीडा शिक्षकांची पदभरती करणार आहोत। तर या शिक्षक भरतीमध्ये पदभरती होईल, फक्त ती फेज 1 मध्ये जागा येतील किंवा फेज 2 मध्ये येतील। त्या संदर्भात मात्र शासन ठरवेल की नेमक्या या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड कधी करायच्या किंवा कधी द्यायच्या, ठीक आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे अध्यापक विद्यालयाच्या जागा ज्या आहेत त्या। तर अध्यापक विद्यालयाच्या जागा ज्या आहेत थोड्या फार का होत नाही, पण अध्यापक विद्यालयाच्या जागा यावर्षी पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहे, त्या तुम्हाला तुमच्या लॉगिनला सुद्धा दिसणार आहे, अध्यापक विद्यालयासाठी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। आता अजून एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी शिक्षक भरतीची जी आकडेवारी आहे फेज 1 मध्येच, म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी, तर सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहे। पहिली आणि मोठी आनंदाची बातमी अशी आहे की ज्या काही जागा आल्या आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागेंची आहे। आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा जर जास्त आल्या तर त्याच्यासाठी फायदा असा आहे की तिथं तुम्हाला मुलाखत द्यायची आवश्यकता नाही, तुमचे गुण आणि तुमचं मेरिटमध्ये नाव आलं, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर त्यावेळेस तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं। फक्त तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं आणि नंतर तुमची जी निवड केली जाते, म्हणजे तुमचं सिलेक्शन ॲक्च्युअली होऊन जातं, ठीक आहे। तर यावर्षी विदाऊट इंटरव्ह्यूचा आकडा जो आहे तो खूप जास्त आहे आणि त्यानंतर ज्या काही बाकीचा आकडा आहे तो आहे विथ इंटरव्ह्यूसाठी। मग त्याच्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्था असतील, आदिवासी विभाग असेल किंवा बाकीच्या ज्या संस्था आहेत किंवा आस्थापना आहेत त्यांची आकडेवारी आहे, ठीक आहे।
आता गोष्ट करूया की जास्तीत जास्त आकडेवारी कोणत्या वर्गाची आहे. तर जास्तीत जास्त सर्वात जास्त जागा ज्या आहेत त्या आहेत वर्ग 1 ते 5च्या आणि सायन्स आणि मॅथच्या. सोशल सायन्सच्या जागा ज्या आहेत थोड्याफार सोशल सायन्सच्या जागा सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. मग ज्या ज्या ठिकाणी सोशल सायन्सच्या जागा रिक्त आहेत तर त्या ठिकाणच्या सोशल सायन्सच्या जागा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत. म्हणजे सोशल सायन्ससाठी सुद्धा जागा येतील. आता वर्ग 1 ते 5 आणि वर्ग 6 ते 8 ची गोष्ट करूया. वर्ग 1 ते 5 साठी सर्वाधिक जास्त जागा आहेत. म्हणजे जर तुम्ही विचार केला 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 आणि 11वी 12वी, तर 1 ते 5 साठी चांगलं चित्र असं आहे की डीएड धारक किंवा डीएलएड धारक जे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की सर्वात जास्त जागा ज्या आहेत वर्ग 1 ते 5 साठी आहे. आतापर्यंत सुद्धा सांगितलं आपण मागच्या व्हिडिओमध्ये की जास्तीत जास्त आकडेवारी 1 ते 5 चीच असते आणि यावर्षी सुद्धा तसंच झालंय. सर्वात जास्त आकडेवारी वर्ग 1 ते 5 ची आहे. म्हणजे वर्ग 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांसाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे की यावर्षी मेरिट जो आहे चांगल्या पद्धतीने खाली येईल वर्ग 1 ते 5 चा. दुसरा अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे सायन्स मॅथच्या जागा ज्या आहेत त्या. आतापर्यंत सायन्स मॅथच्या जवळपास ज्या काही आकडेवारी आली होती 2017 मध्ये आली होती, 2022 मध्ये आली होती, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त यावर्षी आकडेवारी जी आहे सायन्स मॅथची आहे. आता तुम्ही विचार करून बघा की जे शिक्षक आहेत, समजा उदाहरणार्थ 6 ते 8 ला जे शिकवणारे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये जे अतिरिक्त होण्याचं प्रमाण होतं शिक्षकांचं ते सोशल सायन्सचे शिक्षक अतिरिक्त झाले, त्याच्यामुळे त्या जागा थोड्या कमी झाल्या. पण मात्र मॅथ सायन्स म्हणजे गणित विज्ञान आणि लँग्वेज विषयाच्या जागा या मात्र रिक्त होत्या आणि त्या जागा पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत. तर ज्यांचं लँग्वेज आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगली बातमी आहे की तुमच्यासाठी सुद्धा जागा येतील. आणि ज्यांचं गणित विज्ञान आहे किंवा मॅथ सायन्ससाठी जे वर्ग 6 ते 8 साठी पात्र आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी पुष्कळ जागा ज्या आहेत यावर्षी पदभरतीमध्ये येणार आहे. आता तुम्हाला एक सांगतो, वर्ग 1 ते 5 च्या जागा जास्त आल्यामुळे फायदा काय होतो. जर समजा तुमचा स्कोर कमी जरी असला आणि जर तुम्ही वरच्या वर्गासाठी न जाता 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी न जाता खालच्या वर्गासाठी जर पसंती कमी दिली तर त्यावेळेस तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. आणि यावर्षी मेरिट जो आहे खूप कमी येणार आहे. याच्या मागचं कारण सांगतो, कारण की जागेंची आकडेवारी जी आहे खूप जास्त आहे. जागेंची आकडेवारी जर 20,000 जागा धरल्या होत्या आपण 20-22,000 तरी सुद्धा मेरिट जो आहे खूप खाली आला होता. आता जर समजा 8-10 हजाराची अजून पदसंख्या त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी वाढ झाली तर त्याच्यामुळे पदसंख्या एकदम वाढली 28,000 किंवा त्याच्या आसपास 28-29 हजाराच्या आसपास. तर मेरिट जो आहे खूप प्रमाणामध्ये खाली येईल. आतापर्यंत जेवढा मेरिट आला होता त्याच्यापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात मेरिट मागच्या पदभरतीपेक्षा सुद्धा मेरिट जो आहे खाली येईल. त्याच्यामुळे ही सर्व अभियोग्यता धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कमी स्कोर वाल्यांसाठी तर ही खूप चांगली बातमी आहे की तुमचा सुद्धा नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो. तर अशा प्रकारे ज्या जागांची आकडेवारी आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, वर्ग 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या जागा त्यांनी जे विद्यार्थी वर्ग 9 ते 10 आणि 11वी 12वी साठी अप्लाय करणार आहेत तर 9वी 10वी साठी सुद्धा जागा येणार आहेत, 11वी 12वी साठी सुद्धा जागा येणार आहेत. फक्त जागांचं प्रमाण थोडं कमी होईल. म्हणजे असं नाही की जागा येणारच नाहीत. 9वी 10वीच्या जागा येणार आहेत, 11वी 12वीच्या सुद्धा जागा येणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहे. काही जाहिराती 9वी ते 12वी साठी विदाऊट इंटरव्ह्यू साठी आहेत, काही जाहिराती विथ इंटरव्ह्यू साठी आहेत. मग 9वी ते 12वी साठी सुद्धा जागा आहे, 9वी ते 10वी साठी सुद्धा आणि 11वी 12वी साठी सुद्धा. 9वी ते 10वीला विषयानुसार आणि 11वी 12वीचे जे हे आहेत स्ट्रीम आहेत आर्ट्ससाठी, कॉमर्ससाठी आणि सायन्ससाठी तर त्यांच्यानुसार जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत. आता या जाहिराती पूर्ण आलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला फक्त लक्ष ठेवायचं कशावर किंवा तुम्हाला फक्त कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आता पवित्र आणि एक गोष्ट सांगायची राहिली, पसंतीक्रम कधी भेटणार आहे, ठीक आहे ते सांगतो. पण ज्यावेळेस तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस पसंतीक्रम सुरू होतील तर तुम्हाला पसंतीक्रम खूप काळजीपूर्वक भरणं आहे. तुमचे स्कोर जर ॲव्हरेज किंवा मिडियम जरी असला तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी शेवटचा एकमेव पर्याय म्हणजे पसंतीक्रम आहे. पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले तर निवड होण्याची शक्यता जास्त आहे. पसंतीक्रम चुकले तर मात्र निवड होणार नाही. आणि सगळ्यात शेवटी पसंतीक्रम कधी मिळणार आहे तर बघा, कालच्या तारखेमध्ये मी जे सांगितलं होतं तुम्हाला की 2 पॉसिबिलिटी होत्या. एक तर 2-4 दिवसानंतर पसंतीक्रम सुरू होऊ शकतात किंवा दुसरी पॉसिबिलिटी अशी होते की 8-10 दिवसानंतर पसंतीक्रम सुरू होतील. तर पहिली पॉसिबिलिटी खरी ठरताना दिसते. पसंतीक्रम 2 किंवा 4 दिवसानंतर जे आहे सुरू होण्याची शक्यता दाट आहे. म्हणजेच काय तर थोडक्यात लवकरच पसंतीक्रम सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.